आई हा जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र शब्द आहे. ती केवळ आपल्याला जन्म देत नाही, तर आपल्या अस्तित्वाचा पाया रचते. आई या दोन अक्षरी शब्दाचे महत्त्व शब्दात मांडणे कठीण आहे, पण तरीही तिचा महिमा अथांग आहे. आई प्रेमाचे मूर्तिमंत रूप. आई म्हणजे प्रेमाचा असा झरा जो कधीही आटत नाही. जेव्हा मूल या जगात येते तेव्हा सगळ्यात पहिले त्याला ज्या स्पर्शाची जाणीव होते ती म्हणजे आईची माया. आपल्या मुलाच्या एका हास्यासाठी ती स्वतःची सगळी दुःखे विसरून जाते. रात्रीच्या वेळी मूल रडत असेल तर स्वतःची झोप मोडून त्याला कुशीत घेणारी आई ही खरोखरच देवदूत बनते. आई मायेचा अथांग सागर आणि जीवनाचा आधार. या सृष्टीतील सर्वात सुंदर, पवित्र आणि सामर्थ्यवान शब्द म्हणजे आई. आई ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक भावना आहे, एक संस्कार आहे आणि आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. देवाचे रूप या भूतलावर पाहायचे असेल तर ते आईच्या रूपात पाहायला मिळते. म्हणूनच म्हटले जाते की देव सगळीकडे पोहोचू शकत नव्हता, म्हणून त्याने आई निर्माण केली. आईच्या प्रेमाची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा ती स्वतः मरणाच्या दारातून परत आलेली असते, पण आपल्या बाळाचा चेहरा पाहिल्यावर ती तिचे सर्व वेदना क्षणार्धात विसरून जाते. तिचे प्रेम हे जगातील एकमेव असे प्रेम आहे ज्यात कोणताही स्वार्थ नसतो. बाहेरच्या जगात कितीही ऊन असले तरी आईच्या पदराखाली जी शीतल सावली मिळते ती कुठेही मिळत नाही. मूल आजारी असेल तर रात्रभर न झोपता त्याच्या उशाशी बसून राहणारी आई, स्वतः उपाशी राहून मुलाचे पोट भरणारी आई, हे केवळ तीच करू शकते. आपली पहिली गुरु आणि मार्गदर्शक म्हणजे आई. मूल जेव्हा बोलायला लागते तेव्हा त्याच्या मुखातून येणारा पहिला शब्द आई असतो. ती आपली पहिली शिक्षक असते. चालायला शिकवण्यापासून ते जगात कसं वागायचं इथपर्यंतचे सर्व धडे तीच देते. आयुष्यात जेव्हा आपण हरतो किंवा निराश होतो तेव्हा बाळा काळजी नको करू, मी आहे ना, हे तिचे शब्द आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात. ती आपली सर्वात मोठी मोटिवेटर असते. आई घराचा कणा असते. ती नसली की घर कसं विस्कळीत होतं हे आपल्याला जाणवतं केव्हा? ती एक दिवस जरी बाहेरगावी गेली तेव्हा. ती कधीही सुट्टी घेत नाही. थकली तरी तिचे हात कुटुंबांसाठी राबतच असतात. ती घरासाठी जे काही करते त्या बदल्यात तिला काहीही नको असते. फक्त आपल्या मुलांचे सुख आणि प्रगती हीच तिची खरी कमाई असते. कवी फ. मु. शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे आई एक नाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असते तोपर्यंत घराला घरपण असतं. पण दुर्दैवाने आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या करिअरच्या मागे धावताना तिला विसरत चाललो आहोत का, याचा विचार करणे गरजेचे आहे. तिला महागड्या भेटवस्तू नको असतात. तिला हवा असतो तो फक्त आपला थोडासा वेळ आणि मायेची विचारपूस. आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासाठी आपण कायम लहान बाळच असतो. तिच्या डोळ्यात कधीही आपल्यामुळे पाणी येणार नाही याची काळजी घेणे हेच आपले सर्वात मोठे यश आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की आईची सेवा ही जगातील सर्वात मोठी पूजा आहे. आईच्या पायाशी स्वर्ग असतो असे मानले जाते. तिच्या मायेची ऊब ही जगातील सर्वात सुरक्षित जागा आहे. ज्याच्या डोक्यावर आईचा हात आहे
त्याला जगातील कोणत्याही संकटाची भीती उरत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणूनच आई जिवंत असेपर्यंत तिचे महत्त्व जाणा, तिची सेवा करा आणि तिला भरभरून प्रेम द्या. सर्वांनी आपल्या आईसाठी एक लाईक करा आणि शेअर